हॅलो एव्हरीवन, मी सायली. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे ना, मी दादाकडे गेली होती. म्हणजे दादाकडे पाहुणे येणार होते. पाहुणे म्हणजे माझे सासू सासरे दादाकडे जेवायला येणार होते. मग मी गेली होती. म्हटलं बघू वहिनी काय काय करते. वहिनी ना काय ते मच्छीची भाजी, बोंबील आणि तांदळाच्या भाकरी. म्हणजे मला ना माहितीच नाही आहे की भाकरी कशा करतात, कारण की हे माझे पप्पा बोंबील साफ करत होते. खूप वेळ ते बिचारे बोंबील साफ करत होते आणि मला भूक लागली होती. मग वहिनीने ना मला ही चीजवाली मॅगी बनवून दिली. म्हणजे नाही, आपणही बघतो ना ऑनलाईन ही मॅगी, तशी बनवली होती आणि खरंच खूप छान होती. आणि तिने फर्स्ट टाईमच बनवली होती. मी म्हटलं एक्सपेरिमेंट करणार आहे, कसं लागणार आहे काय माहिती. पण बघा यार, किती छान बनली होती ती ग्रेव्ही. मॅगी पहिले शिजून घेतली आणि मध्ये आत टाकले. मस्त टेस्टी. आणि मग एका साईडला भात, एका साईडला मच्छीची भाजी आणि तांदळाचं पीठ आहे भाकर बनवायसाठी. आणि ही भाकर मी बनवली. म्हणजे मी लाटली आणि त्याला कापली, कारण की ना ते काय बोलतात साईड आहे ना खूप कडक कडक होत होते. मग माझ्याकडनं अशी भाकर बनली आणि माझ्या वहिनीची भाकर मस्त फिरत होती. मी बोंबिलची चटणी सगळं माझ्या वहिनीने केलं होतं आणि मग मी फक्त बघत होती, तुम्ही कसं बनवताय, मी नेक्स्ट टाईम बनवेल. आणि मग मी येऊन बेडरूममध्ये बसले. म्हटलं मी खूप थकली. आणि हे राहुलला आहे ना व्हेज थाली आणली होती, कारण की त्यांचा सोमवार होता आणि त्यांच्या व्हेज थालीमधनं मी ताक पिली. मग ही वहिनी आहे ना चालल्या होत्या हळदी कुंकू करायला. त्याच्यानंतर मग मी म्हटलं मी खूप थकली आणि मग मी अशी सोफ्यावर बसून घेतलं. म्हटलं आता खूप थकली, मी कधीची उभी होती, काम तर काही केलं नाही पण उभं थकली. हे माझी वहिनी आहे, किती छान आहे. म्हणजे पाय दाबून देत होती. मला बोलते तू थकली, मी तुझ्या पाय दाब. आणि मी फक्त टाईमपास केला होता. आय होप तुम्हाला माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब.